नेमकं कुठल्या मागण्यासाठी आपण या ठिकाणी उपोषण करताय आणि कुणाच्या विरोधात करताय? आपल्या धाराशिव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अधीक्षक अभियंता कार्यालयामध्ये असे कर्मचारी आहेत की ते 20-25 वर्षापासून या ठिकाणी ठाण मांडणार आहे. त्यांना बदली हा नियमच लागू आहे का नाही हेच आजपर्यंत कळायला सध्या. बदल्या झालेले कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू नाही, प्रमोशन झालेले कर्मचारी प्रमोशनच्या ठिकाणी जात नाही, ते हेडक्वार्टरलाच काम करतात, मुख्यालयाच्या ठिकाणीच काम करतात, पगार मात्र तिकडून घेतात आणि कामं सगळे या ठिकाणी करतात. सोयीच्या ठिकाणी सगळं त्यांचं चालू आहे. त्यांच्यावर राजकीय वरदस्त आहे, पैशाची आर्थिक देवाणघेवाण करा अशा प्रकारचा प्रकार केला जातो आहे. तर ह्या सर्व जे कर्मचारी अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी जे काम करतात अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या ठिकाणी तात्काळ नियुक्त्या द्याव्या आणि प्रतिनियुक्त्या रद्द कराव्या आणि त्या जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर अशा कर्मचाऱ्याला सुद्धा कामावर घेतलेले तर त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा कामावर काढून टाकण्यात यावं अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अधीक्षक अभियंता मंडळ यांच्या कार्यालयासमोर आजपासून या विविध मागण्यासाठी आमरण उपोषण चालू केलेलं आहे. असे काही कर्मचाऱ्याचे आपल्याला नावं सांगता येतील का की ज्यांच्या प्रमोशनवर बदल्या झाल्यात आणि मुख्यालयीच काम करतात? या ठिकाणी गोटे म्हणून अधिकारी आहे, बांधकाम विभागामध्ये तो 10 वर्षापासून आहे. साखरे म्हणून कर्मचारी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये तो 10 वर्षापासून आहे. मुजीब म्हणून आहे, अध्यक्ष अभियंता कार्यालयामध्ये आहे तो पण या ठिकाणी 10 वर्ष गेली 10 वर्षापासून. श्रीमती अनिता चव्हाण म्हणून अधीक्षक अभियंता कार्यालयामध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर आहे, ती सुद्धा या ठिकाणी 10 वर्षापासून कार्यरत. नायकवाडी म्हणून अभियंता आहे, तो या ठिकाणी बरेच 10-15 वर्षापेक्षा जास्त या ठिकाणी आहे. पवार म्हणून एक कर्मचारी तो रिटायर आहे तरी या ठिकाणी तो कामावर आहे. आनंद शिंदे म्हणून एक कर्मचारी त्याचीही बदल्या असे भरपूर कर्मचारी आहेत. या धाराशिव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अनागोदी प्रकार चालू आहे. तर हा प्रकार थांबावा आणि या ठिकाणी पारदर्शकता यावी या मागणीसाठी आम्ही आज आमरण उपोषण सुरू केलेलं आहे.